विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पहा, 8वी स्कॉलरशिपचं हे गणित आहे. 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय 2 अचूक पर्याय निवडा. पहा, असं गणित आलं तर अजिबात घाबरायचं नाही. दोन पर्याय बरोबर असू शकतात, फक्त त्यांची एककं भिन्न असतात. ती एककं आपल्याला समजून घ्यायचे आणि त्यावरून योग्य उत्तर शोधायचं. पहा, आता आपण अगोदर थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. घनाकृती हौद आहे. याचा अर्थ हौदात मावणारं पाणी म्हणजे घनाचे घनफळ. आता घनाचे म्हणण्यापेक्षा इथं म्हणायचं हौदाचे घनफळ. परंतु आपला हौद आहे तो घनाकृती आहे, त्यामुळं घनाच्या घनफळाचं सूत्र बाजूचा घन. मग पहा, कॅल्क्युलेशन करा. आता घनाची बाजू आहे 1.5 मीटर, त्याचा घन दॅट मीन्स 1.5 इंटू 1.5 इंटू 1.5. याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल मित्रांनो 15चा वर्ग. सुरुवातीला असं गृहीत धरा की हे पॉईंट नाही आहे. 15चा वर्ग 225. मग याच्यात पॉईंट टाका 2 अंकानंतर डावीकडे, गुणिले 1.5. परत 15ने याला गुणा. 15 5 75 ला 5 हातचे 7, 15 2 30 आणि 7 37 ला 7 हातचे 3 आणि 15 2 30, 30 आणि 3 33. 3 अंकानंतर पहा, इथले 2 डिजिट आणि इथला 1 डिजिट. 3 अंकानंतर उजवीकडून डावीकडे येताना पॉईंट द्या. तर काय आलंय मित्रांनो, 3.375 घमी इतकं पाणी त्यात मावेल. आता घन मीटर मध्ये कुठं आपला एखादा ऑप्शन आहे का? तर निश्चित आहे, ऑप्शन नंबर 3, 3.375 घमी. आता आपल्याला 2 पर्याय निवडायचे, तर दुसरा पर्याय, 2 पर्याय इथं आपल्याला लिटर मध्ये दिलेत आणि 2 घन मीटर मध्ये दिलेत. आपण घन मीटर मधला पर्याय शोधला. आता याच घन मीटरचे 1 घमी बरोबर